नमस्कार सर्वांना। आज करणार आहोत आपण बटर चिकन। त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालायचं आहे 4 चमचे दही, 1.5 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, 1 चमचा बटर घालून ह्याला मॅरिनेट करत ठेवून द्यायचे अर्धा ते पाऊण तास। इथे घ्यायचे 10 ते 15 सुके काजू आणि इथे मगज म्हणजे जे आपल्या कलिंगडाचे बिया असतात ना, त्या 1.5 चमचा आहे, भिजत घालायचे आहे तासभर तरी। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं, त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचे, 1 चमचा बटर घालून घ्यायचं, 4 कांदे घ्यायचे, थोडे मध्यम आकाराचे कट करून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे। कांदा आहे तो 5 मिनटं असं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 3 बारीक चिरून घेतलेले टॅमॅटो घालून घ्यायचे। टॅमॅटो आहे ते छान असे गळून गेले पाहिजेत तिथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। भिजलेले काजू होते ते घालून घ्यायचे, भिजवलेल्या कलिंगडाच्या बिया घालून घ्यायचे, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्याचसोबत इथे जाणार आहे अर्धा चमचा धणे पावडर, जिरे पावडर अर्धा चमचा, पाव चमचा गरम मसाला मिक्स करून घ्यायचे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट। वाटण आहे ते आपलं तयार झालेलं आहे, गार करून घेऊयात। वाटण आहे तोपर्यंत गार होत आहे, तोपर्यंत आपण इथे 2 चमचे तेल घालून घ्यायचं त्याच पॅनमध्ये, अर्धा चमचा बटर, मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आता ह्याच्यामध्ये ना 10 मिनटं तरी परतवून घ्यायचं। वाटण आहे ते गार झालेलं आहे, त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि प्युरी करून घ्यायची। प्युरी पण तयार झालेली आहे, ती घेताना गाळून घ्यायची आहे। गाळून झालेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चिकन आहे ते छान परतवून झालेलं आहे। काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये 1 चमचा बटर घालून घ्यायचं, तयार झालेली आपली प्युरी घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, चिकन घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं, कसुरी मेथी घालून घ्यायची, झाकण लावून 10 ते 12 मिनटं शिजू द्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकताय बटर चिकन आपलं तयार झालेलं आहे, अगदी हॉटेलसारखं छान असं। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।